माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रव्याचा डोसा बघणार आहोत। चला तर बघूया। डोश्यासोबत खायला मी चटणी तयार करते। आधी इथे मी खोबरं, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर घेतली आहे। ही पिसून घेणार आहे मीठ टाकून। मी चटणी बनवून ठेवली। आता आपण डोश्याचं बॅटर करूया। मी 2 वाटी रवा घेतलाय, त्यामध्ये 1 वाटी ताक घेतले। ताकामध्ये मी रवा चांगला भिजवून घेतला। पूर्ण ताकातच मी केलेलं आहे बॅटर। 5-10 मिनिट मी हे भिजवून ठेवलं सुरुवातीला। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले, चांगलं एकजीव करून घेतलं। खायचा सोडा चिमूटभर टाकलाय। आता हे हलवून घेऊ आणि आपण आता डोसे करूया। मी कांदा लावून तव्याला घेतलाय, कारण माझ्याकडे डोश्याचा तवा नाही, मग ते डोसे त्याला चिपकतील म्हणून मी कांदा फिरवून घेतलाय तेलामध्ये हे करून। त्यामुळे डोसे तव्याला चिपकत नाही, चांगले निघतात। वाव, किती छान डोसा झालाय ना, एकदम मस्तच। असेच मी अजून डोसे करून घेते। असेच मी सगळे डोसे करून घेतले। तर माझी डोसेची रेसिपी, रवा डोसेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद। चला या आता डोसे खायला।